एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई हमाल पदाकरता अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही? खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही? तर मी हे सर्वनाम बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? तर गोविंदाग्रज हे यांचे टोपण नाव आहे। राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव गोविंदाग्रज हे आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही साहित्यकृती आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, ताटकळणे म्हणजे काय? तर वाट पाहत राहणे। ताटकळणे म्हणजे वाट पाहत राहणे। या ठिकाणी ए हा पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा। लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा। तर या ठिकाणी गांधील माशी हा शुद्ध शब्द आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर भांडखोर स्त्री असा चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ भांडखोर स्त्री असा होईल। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, रामच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखा। रामच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग असा होईल। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, 1607 ते 1733 या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत टिंबटिंब वसाहती स्थापन केल्या। तर 13 वसाहती स्थापन केल्या। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे, पोर्तुगीज खलाशी टिंबटिंब यांनी 1498 मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला। पोर्तुगीज खलाशी टिंबटिंब यांनी 1498 मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला। तर वास्को द गामा यांनी भारताकडे येण्याचा मार्ग शोधला 1498 मध्ये। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य बनले। टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य बनले। तर गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबरचा असा आहे, रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? श्वेत रक्तकणिका या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे, रानडे गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रानडे गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली? इंग्रजी शिक्षणाला सुरुवात ही 7 मार्च 1835 पासून झाली। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर वसन हा आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, उभयता या विशेषणाचा प्रकार ओळखा। उभयता या विशेषणाचा प्रकार ओळखा। गणनावाचक संख्या विशेषण
बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर या ठिकाणी साध्यम हा शुद्ध शब्द होईल. साध्यम ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे, खल या शब्दाचा समानार्थी शब्द, खल या शब्दाचा समानार्थी शब्द खलबत्ते करणारे 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहतो आपण 16 नंबरचा, खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्म पार्क उभारणार आहे? तो उत्तर प्रदेश. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिवस हा 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे, रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. 2 हा बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर संगीत क्षेत्राशी संबंधित होते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, शीखांचा मुख्य सण कोणता? शीखांचा मुख्य सण हा बैसाखी आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, कवी केशवसुतांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे? कवी केशवसुतांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे? मालगुंड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, भारतातील प्रमुख सणांची संख्या किती? तर भारतातील प्रमुख सणांची संख्या ही 36 आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली? ते नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहत आहोत मित्रांनो 24 नंबरचा, पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापद बसत नाही ते शोधा? पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापद बसत नाही ते शोधा? तर सासू सुनेला फसवते हे वाक्य बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, खालीलपैकी भाववाचक नामाचे योग्य उदाहरण ओळखा. खालीलपैकी भाववाचक नामाचे योग्य उदाहरण ओळखा. तर वात्सल्य. वात्सल्य 3 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. तर मुरली असा होईल. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, खालीलपैकी व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते ओळखा. तर दुर्दैवी असा होईल. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, मी आपला गप्पच उभा होता या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. मी आपला गप्पच उभा होतो या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर व्यर्थ उद्गाराची हा पर्याय योग्य आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो? लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो? तो भूतकाळ सूचित होतो. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 नंबरचा असा आहे, खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा. खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा. तर पाणावले हा क्रियापद आहे. पाणावले. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न 30 प्रश्न जे आहेत अतिसंभाव्य आहेत आणि प्रिव्हियस क्वेश्चन आहेत, जे आपण 1000
ई बुकमधील प्रश्न जे आहेत प्रिव्हियस क्वेश्चनमधले काही लिमिटेड प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेत चालत आहोत. हे प्रश्न सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपल्या मोबाईल यूट्यूबवर आपणास बघास मिळतील. कारण अशी नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर बनवत चालत आहोत, म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.